2019च्या निवडणुकीपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची माझ्याकडे जबाबदारी होती. त्यामुळे व्यापक संपर्क संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये माझा आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी मला सोलापूर लोकसभा भाजपा समन्वयक म्हणून जबाबदारी दिली. त्या काळामध्ये गावागावातला बूथ यंत्रणा सक्षम करण्याचं काम मी प्रभावीपणे केलेलं आहे. त्यामुळे माझं नाव चर्चेत आलेलं आहे. परंतु मी स्वतःहून या उमेदवारीची मागणी केलेली नाही. पार्टीने मला संधी दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल याची मला खात्री आहे. नरेंद्र मोदीजींच्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे संपूर्ण देशभर राममय वातावरण झालेलं आहे. 80 कोटी लोकांना मुफ्त रेशन दिलं जातं. अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थी अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. त्यामुळे ह्या लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर लोकसभेची निवडणूक मी निश्चित जिंकेल आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाची विजयाची हॅट्रिक होईल. सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणावा तेवढा विकास सोलापूरमध्ये झालेला नाही, त्यांचा प्रभावही राहिलेला नाही. त्याचमुळे ते 2 वेळा पराभूत झालेले आहे आणि याही वेळेस त्यांची कन्या प्रणिती शिंदे ह्या निश्चित पराभूत होतील अशी मला खात्री आहे. मी महाराष्ट्रात मातंग समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि मातंग समाजाची पूर्ण महाराष्ट्रातनं अशी इच्छा आहे की मातंग समाजाचे उमेदवार लोकसभेसाठी निवडले जावेत. मग ते शिर्डी असेल, सोलापूर असेल, लातूर असेल. मलाही कालपासनं समाजातल्या माझ्या त्या भागातल्या अनेक लोकांचे फोन आले की सोलापूर लोकसभेसाठी आपलं नाव आहे. पक्ष जे सांगेल ते करण्याचं ते मी करू शकेल. पक्ष जो आदेश देईल त्या ठिकाणी जाऊन पक्षाचा आदेश पाळणारा मी एक साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळं पक्ष ठरवेल तो निर्णय माझा असेल. पण संपूर्ण महाराष्ट्रात 2 नंबरचा समाज असलेला अनुसूचित जाती जमातीमध्ये आणि आम्ही सर्व अण्णाभाऊ साठे आणि वस्ताद लहुजी वस्ताद साळवेंचे सर्व वंशज आहोत. त्यामुळं लोकसभेसाठी मातंग समाजाला प्रतिनिधित्व जर मिळत असेल तर मला कुठेही जाऊन पक्ष आदेशाप्रमाणे मी निवडणूक लढू शकेल. मी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष असताना सोलापूर भागामध्ये अनेक ठिकाणी मी दौरे केले. शिर्डीमध्ये तिथे समाज बऱ्यापैकी मोठा आहे आणि एक क्वालिफाईड उमेदवार म्हणून, त्याचबरोबर माझी सोलापूरची नाळही जोडलेली आहे. माझी आई त्या भागातली आहे. त्यामुळे कदाचित पक्ष विचार करू शकतो, पण शेवटी पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. आव्हान तिथे आत्ता संपूर्ण महाराष्ट्रात आव्हान मोदींसमोर कोणाचंच नाही आहे. मला असं वाटतं की प्रणिती शिंदे ह्या तिथे एक यंग उमेदवार म्हणून जर काँग्रेसने दिले तर नक्कीच त्या समोर यंग उमेदवारच द्यावा लागेल. आणि मला असं वाटतं माझं MBA पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे पक्ष त्या गोष्टीत विचार करत असेल. पण पुन्हा एकदा तेच की मातंग समाजाला संपूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी 2 ते 3 जागा भाजप देईल अशी मला आशा वाटते. विश्वास पक्ष भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की जो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं संघटनेसाठी काम करतो आणि ज्याची नाळ खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जुळलेली अशा प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत ताकद दिलेली आहे आणि अशा प्रकारची संधी दिली आहे. त्यामुळे पक्षाला जर वाटत असेल तर नक्कीच या गोष्टीचा विचार होऊ शकतो.